तर चला ताईला आपण इकडे बाय बाय करूया. ताई चला भेटू परत. आम्ही अमरावतीला येईन तुम्हाला भेटायला काय नक्की. आता आम्ही आणि खूप छान झालेला आहे. मस्त एकदम टूर एकदम आम्हाला आवडलेला आहे आणि सगळं ताईमुळे शक्य झालेलं आहे कारण की ताईनं प्लॅनिंग केली मनालीची. आम्ही तर स्वित्झर्लंडची प्लॅनिंग करतो. पैसा पाहिजे. तर हे बघा हे स्वेटर फक्त 100 रुपये. तू घेतोय बाई? तू घेतोय? ओके. आणि हां पाय पडू द्या मोठी बहिणी भाऊ तुम्ही. हां यांची भाऊ जा आधी यांची भाऊबीज. तर तुम्हाला काही दिसतंय का बघा मागे? दिसतंय ना ट्रक आहे मागे. ट्रक आहे मागे आणि हे आपले भाऊ आहेत. थोडंफार मराठी बोलायला प्रयत्न करताय पण एवढं मराठी येत नाही त्यांना. थोडंफार हां तर इकडे सगळं तुम्हाला एकदम दुःख पडलेले कारण की आता आपली इथून गाडी चेंज होतीये. यांचं कसं असतं हे जे पॅकेज वगैरे देतात ना तर हे जे असतात ना यांचे टूर ठरलेले असते इथून इथपर्यंत इथून इथपर्यंत. आता सध्या पानिपतमध्ये आहे. पानिपतमध्ये आपली गाडी चेंज होणार आहे पुढे आपल्याला डायरेक्ट आपल्याला दिल्लीला घेऊन जाणार आहे. तर इथं एवढी सगळे धोका पडलेले आहेत काही दिसत नाही समोर. बघा आता पटकन हे सामान काढायचं गाडी चेंज होईल आणि मग पुढे जायचं. ओके तर चला मी काय करतो आता गाडी वगैरे चेंज करतो. आणि हा जो व्हिडिओ आहे ना हा तुम्हाला 2 व्हिडिओचा पार्ट दिसून 2 दिवसाचा पार्ट दिवसापासून मिक्स झालेला ज्यामध्ये तुम्हाला एक दिल्लीचं आपली शॉपिंग वगैरे दिसेल आणि दुसरा जो आहे त्या दिवशी आपण हे केलेलं. ओके म्हणजे आपण जी खरेदी वगैरे केली ते सगळं एकाच व्हिडिओत दिसणार आहे. तर चला मी तुम्हाला एक थोड्या वेळात भेटतो. तर नमस्कार. आता वाजता 11 आणि आम्ही आहे सध्या दिल्लीमध्ये पहाडगंजला. पहाडगंजमध्ये इथं थोडा नाश्ता करण्यासाठी थांबलो आहे. तर त्यामध्ये इथं आता आलू पराठा वगैरे काय जे आहे थोडंफार नाश्ता करणार आणि पुढे सरोजिनी नगर म्हणजे सरोजिनी मार्केटला जाणार तिथून थोडंफार खरेदी वगैरे करणार. तर त्यासाठी आता इथं मेट्रो वगैरे पकडायची म्हटलं सकाळी एकदा थोडंफार नाश्ता करून घेऊ. आज उठायला देखील उशीर झाला कारण सकाळी 5 वाजता आम्ही दिल्लीला पोहोचलो. तर आराम करण्यासाठी हॉटेलमध्ये रेस्ट केला. त्यानंतर आता जरा फ्रेश वाटतंय का? आता फ्रेश वाटतंय. बरं. आणि झोप थोडीफार झाली आहे. खरं तर गाडीत थोडा त्रासच होतो एवढा मोठा प्रवास म्हटलं तर. आणि रात्री धुकं होतं तर पुन्हा पूर्ण धुक्यातून गाडी चालत होती पण तरी ड्रायव्हरनं व्यवस्थित आम्हाला आणून हॉटेलपर्यंत सोडलं इथं दिल्लीमध्ये. तर आता इकडून मार्केटमध्ये जायचं आहे त्यापूर्वी आपण थोडा नाश्ता करूया. आणि इकडं खूप सारे स्टॉल लागलेले असतात असे नाश्त्याचे. छान इकडं जरा व्यवस्थित जरा टेस्ट कशी असेल ते माहीत नाही. आता पटकन दिवशी घेतो आणि नाश्ता करतो आणि मग तुम्हाला मी भेटतो. ओके. तर कुठे आले आज सुदर्शन राव तुम्ही? सरोजिनी मार्केट दिल्ली. दिल्लीमध्ये सरोजिनी मार्केटला आलेलं आहे. तर इथं सगळ्यात मोठं आणि स्वस्त मार्केट आहे. तर म्हटलं चला थोडं एक्सप्लोअर करूया आज मार्केट कारण की ऑलरेडी आपला जो व्हिडिओ इथं अधुरा झाला होता त्यासाठी या मार्केटमध्ये आलेले. बघू आता इथं काय काय किती किती रुपयाला कसं भेटतं. तर थोडंफार सामान आवडलं तर घेऊन जाऊ नाहीतर मग बघू नाही का. तर आता 12 वाजता आहे जवळपास. यायला थोडा उशीरच झाला आहे. आपल्याला बॅग बघायची एक मोठी वर्ष ना ते रविवारी घे ना ते रविवारी येऊ दे ना. हे बघा छान छान असं लेडीज आयटम पण इथे स्वस्त मस्त. दिल्ली म्हणजे स्वस्त. काय घ्यायचं तुम्हाला? हो तुम्हाला काय घ्यायचं? बघू ना आता काहीतरी भेटलं स्वस्त तर. ओके. दुकान पण आहे इथे बरेचसे. दिल्लीला आलो सरोजिनी मार्केट बघितलं नाही असं होईल का नाही का. त्यामुळे म्हटलं चला आता बघू काही घ्यायच्या वेळेस मी तुम्हाला नक्कीच कळवतो आणि थोडंफार जे मला जे टेक आहेत ते देखील स्टार्ट करतो. ओके. जायचा रश जास्त आहे त्यामुळे विषय. चला. तर हे बघा हे स्वेटर फक्त 100 रुपये. तू घेतोय बाई? तू घेतोय? ओके. आणि थोडा हा कॅमेरा ठीक आहे. मस्त स्वेटर आहेत. तर चला अजून थोडी शॉपिंग करतो इथे मी आणि मग तुम्हाला भेटतो. ओके. तर चला ताईला आपण इकडे बाय बाय करूया. ताई चला भेटू परत. आम्ही अमरावतीला येईन तुम्हाला भेटायला काय नक्की. आता आम्ही खूप छान झालेला आहे. मस्त एकदम टूर एकदम आम्हाला आवडलेला आहे आणि सगळं ताईमुळे शक्य झालेलं आहे कारण की ताईनं प्लॅनिंग केली मनालीची. आम्ही तर स्वित्झर्लंडची प्लॅनिंग करतो. पैसा पाहिजे. बाप्पा नाही पण खूप
छान झाला. ओम दादा दादा होते, सुदर्शन दादा, त्यांचे भाऊ बिजू दादा, पण हे आपल्याच धुंदीत होते, पण मस्त कोणाचा त्रास नाही झाला आणि सगळं सेफ टूर झाला. दोन कपल, 2 फॅमिली, 4 बॅचलर लाईफ जगून राहिले होते, पण याच्यानंतर मी जगू देणार नाही. तिघांच्याही बायकाचे नंबर घेतो मी, तिघांच्या बायकाचे कानं भरतो मी. याच्यानंतर येईल येतं जाऊ द्यायचं नाही. येईनं मध्ये काही सांगितलं लयलंय, आता मी सगळ्याला सांगितलं. कोमल वहिनीला तर पहिले सांगतो मी आता. नाही मीच कोमलला पुढच्या वेळेस सोबत घेऊन येणार आहे. आणि काय झालेलं, आमची फ्लाईट थोडी लेट झालेली आहे, पण माझं जे फ्लाईट आहे ना ते रिशेड्यूल केलेलं आहे 9 तारखेचा 13 तारखेला केलेलं आहे. त्यामुळे थोडा इश्यू येऊ शकतो, म्हणून पटकन निघायचं आहे. आणि आलतो तेव्हा फक्त माझ्या अंगावर फक्त ही एक छोटी बॅग होती. आता बघा त्याच्याकडे त्या 2 बॅगी, ही एक, ही मोठी एक, याच्याकडे एक बॅग. विजय भाऊकडे तर बघूच नका तिकडे. विजय भाऊकडे काय चालू आहे. चला निघायचा प्रयत्न करतो लवकर आता. चला आता येऊ का. हो दादा, थँक्यू सो मच. हॅपी जर्नी. हो तुम्हाला पण हॅपी जर्नी. तुम्ही आग्र्याला जाणार आहात. ओके चला आता ओम दादा. तर आम्ही आहे सध्या दिल्लीच्या एअरपोर्टवर आणि आमचं फ्लाईट जे आहे ते 1.5 ते 2 घंटे लेट झालेले आहे. काय रे, भूक लागली होती की तुला. खूप भूक लागली होती आणि त्यांनी आमच्या भुकेची खूप काळजी घेतलेली आणि नाश्ता पाठवलेला आहे. एअर इंडियाने आपल्या बरीच काळजी घेतात. आणि हे राजमा चावल मागवलेले आहेत. ते तिकडे 2 जण खात आहे. आणि ते जो दिसतोय का कोटवाला माणूस, त्याला चना आणि चावल हे भेटलेले. राजमा आपण जास्त खात नसतोय, तर त्यामुळे जर दमादमान चालू आहे. पण खूप भूक लागली कारण की आता 9:30 वाजता आहे. त्या हिशोबाने आता मी हे सगळं खाऊन घेतो आणि 1-2 मिनिटात तुम्हाला भेटतो. ओके. तर आत्या आपली इथं आलेली आहे. आत्या आता हॉबी सेलिब्रेट करते. आणि हे बघा ही परी इकडे बघ. हे बघा मेकअप केला पप्पानी केलेला, ब्लश लावला आहे, लिपस्टिक लावली आहे. हा आता जायचं म्हणत होती, पण आजचे दिवस थांबते, उद्या बी थांबणार आहे. आता रविवारी जाईन आता संध्याकाळच्या टायमाला, कारण की आता बरेच दिवसानंतर आली. कोणत्या कार्यक्रमाला जा ना. आणि हे बघा हे पिऊसाठी, पिऊले पाहायला येते बघ. नाही महिलेक म्हणे आपण माझ्यासाठी काहीच नाही आणलं. हे आणलं येते बघ. नाही तिला हा येते का बघ ना. ही परी लावणारी टिक्का हे घे का. इकडे समोरून ये ना. लाव. झालं बस झालं बेटा बस झालं बेटा. साखर खवलती झाला कदा साखर नाही खात. ती हातातून घ्या, ती हातात तिथे तोंड घाला. घ्या खाली 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 खा लवकर. टाका 10 पैसे टाका. चला या दिवसांचा सेलिब्रेट करायला लागले ते भाऊबीज. साडी द्या ती साडी द्या ना. घ्या आता. हा पाय पडू द्या. मोठी बहिणी भाऊ तुम्ही. हा यांची भाऊबीज झाली, यांची भाऊबीज. जाऊ दे माझी बहीण आली की ओळण मला. नाही राहू दे आता. चल बेटा लाव मला टिक्का. चल चल बेटा टिक्का लाव मला. चल बरं चल बेटा लाव. हळू लाव, चटका बस ना. बाप्पा लिपस्टिक कशी केली रे बाप्पा तू. बाप्पा जा लवकर तिकडे आता. लिपस्टिक पुसून ये. केला स्वेटर खराब करून टाकला आहे बघा. आत्ताच घातलाय बा. द्या द्या पाय पडू द्या मला. चला झालं का. जाऊ दे रामाचं राहू दे आता. मी बहीण आली की ओळखणार सगळ्यांना. नाही रे येते रामा. त्याची अजून आवरच राहिला आधी. दे ना पटकन. पाहू करायला रोवले तू. दे ना इकडं. घ्या आता. घ्या आता. 50 रुपये
हे आत्याबाईला बरं का ओवाळणी टाकली, पण मस्त आत्याबाईने ओवाळण तू ओवाळणी टाकली नाही. हा बस का हो म्हणतात काय नाही बाप्पा. नाही कशाला कशी राहू दे बाप्पा म्हणणार. हा मग तर चला. कोमल कुठे गेली? काय करतीस? पोय खाली का? बर. काय कोणाला? मी जाऊच देणार नाही आज. आजचा विषयच नाही आताचा. मी सुनतो तू रोहिणीला आवाज दे ना. चल लवकर मनीषा घरी जायचं ना. दमन येत जाय म्हणा बाबा. हो करत होती दिदी. चालते ना मग ते मला घरी जाय आई म्हणतात. पण आता ती नाही जाऊ शकत आहे सध्या. टू व्हीलर कशी जाणार ती? एवढं लेकरू सोडून मग? तिला यार जमत नाही एवढं मोठं. तिच्या घरी काय एवढं लहान लेकरू आहे का? मी तेच एवढं म्हणतो ना. सगळं लेकरू घ्यायला लागते ना. घरचं- पोरगी रातभर रडते ना. काही ते औषध बरोबर पद्धत ऍडमिट केलं असतं तिला ना. दर आहे तुला. किती पैसे लागले तिसाठी केसर आणलंय बाबा जरा ओरिजिनल. दुधात टाकून पेत जाय. आता नको पिऊ. आता सध्या नाही आता नाही जमतं ना 7 महिने लागलं तुला आता. लागलं जमतं ना आता. लागलं. असंच कधी मग? एक महिना जाऊ दे आता. मग उलशीत टाकत आहे. 8व्या महिन्यापासून हा 2 महिने ना. त्याला कुठे ठेवशील? फ्रीज मध्ये नाही ठेवायचं. खराब होऊन जाईल फ्रीज मध्ये निघून जाते फ्रीजला. ते. वरती म्हणजे डायरेक्ट ठेवून दे त्याला रूम टेम्परेचरला. साडी नेसवली की 8 दिवसांनी चालतो. ठीक आहे. खाली बी ठेवलं ना खाली. हा फ्रीज मध्ये नको ठेव. फ्रीज मध्ये नको ठेव. पडलं पाहिजे. फ्रीज मध्ये खराब होऊन जाईल ते. बाहेर ठेवून. फ्रीजवर ठेव वर. सगळ्यात वरती. हा फ्रीज वरती ठेवून दे उघड्यावर. एखाद्या डब्यात टाकून दे डबे. चला की आवरा की पटापटा. काय तुला यायचं नाही का कुठून नवीन झालं? काय नाही आता साडी आण नाही ना नाही रे बाबा आणली तर कशा बापा. त्यातलीच काढली पाहिजे. आपल्या घरी दुकान आहे म्हणा साड्याचं.